उत्तर काशीला जाण्यापूर्वी आपण जी दोन मंदिरं आहेत जानकी चट्टीला, त्याचं आपण दर्शन घेऊ. पहिल्यांदी जानकी चट्टीच्या पायथ्याशी एक दुसरं यमुनोत्तरीचं मंदिर आहे आणि वरती यमुनोत्तरीचं मंदिर आहे. हिवाळ्यात बर्फवृष्टी होते तेव्हा कपाट बंद असतं, त्यामुळे त्या 6 महिन्यात इथे खाली या मूर्तीची पूजा करतात. जानकी चट्टी येथे तिची जुनी घरं आहेत, खूप सुंदर नक्षीकाम केलेलं आहे त्याच्यावरती. आपल्याकडे जशी महाराष्ट्रातली वाडा संस्कृती त्याच प्रकारची ही घरं आहेत. जानकी चट्टीजवळ एक खरसाली म्हणून गाव आहे, तिथे शनीचं मंदिर आहे. ते जवळजवळ 5000 वर्षापूर्वीचं आहे. हे देऊळ बंद करण्यात आलं आहे आणि त्याच्यासमोरच छानसं सुबक असं शनीचं मंदिर पुन्हा नव्याने बांधण्यात आलेलं आहे. मंदिरातील पुजारी म्हणाले, जब यहाँ पर यमुना जी के कपाट खुलते हैं तो यही शनि महाराज जो है यमुना जी को अपनी बहन को छोड़ने के लिए जमुनोत्री में पहुंचते हैं, और जब वहाँ पर आखा तीज में भैया दूज में आखा तीज में खुलते हैं और भाई दूज में जो है बंद होते हैं. तो भैया दूज में यहाँ से शनि महाराज की डोली जा करके यमुना जी को अपने मायके खुशी मनाने लाता है. तो यमुना जी का मंदिर आपने देखा है वो सामने है, और ये शनि महाराज का मंदिर है. और यमुना जी ने अपने भाई यमराज जी से और शनि महाराज से वरदान लिया कि जो कलयुग का प्राणी मेरी इस यात्रा को आएगा उसे यम त्रास मत देना और अपना जो है शनि की छाया प्रकोप मत दिखा. वाटेत उत्तर काशीचा बोगदा लागला. इथे 12 नोव्हेंबर 23 रोजी 41 कामगार त्या बोगद्यात अडकलेले होते. या सर्व कामगारांची यशस्वीरित्या सुखरूप सुटका करण्यात आली. संध्याकाळी आम्ही या उत्तर काशीमधली नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनरिंग अशी एक संस्था आहे, ती भारतातील प्रमुख गिर्यारोहण संस्थांपैकी एक आहे. ही संस्था गिर्यारोहण मोहिमा आयोजित करण्यासोबतच बेसिक माउंटेनरिंग, ॲडव्हान्स माउंटेनरिंग, मेथड ऑफ इन्स्ट्रक्शन आणि माउंटन सर्च अँड रेस्क्यू या अभ्यासक्रमाचे आयोजन करते. येथे कोणतीही व्यक्ती अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेऊ शकते. तसेच त्यांच्यासाठी हॉस्टेलची सुद्धा सुविधा येथे आहे. तुम्ही सुद्धा जरूर या संस्थेला भेट द्या. आता आम्ही काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी जात आहोत. आज आम्ही कुटेटी देवीचं देखील मंदिर पाहिलं. नितांत सुंदर मंदिर आहे, अवश्य भेट देण्यासारखं आहे.